हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा स्पेशल मेनू म्हणजे सर्वांचा आवडता मेनू आहे. आणि मोमोज बऱ्याचदा बनवले होते, पण अशी रेसिपी फार अशी बनवली नव्हती. तर मी आज अगदी डिटेल रेसिपी मोमोजची बनवली, म्हणजे चटणी पण मोमोजची आणि मोमोज दोन्हीही. तर रेसिपीला सुरुवात करूयात. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं, त्यामध्ये 5 मोठ्या साईजचे टोमॅटो त्याला कट मारून ते घेतलेले आहेत आणि एक 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या. तर हे आपल्याला पाण्यामध्ये चांगलं उकळून शिजवून घ्यायचं आहे आणि ते शिजतच आहे तोपर्यंत आपण मोमोजसाठीची कणिक भिजवून घेऊयात. तर त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतला आहे, बस फक्त मैदा घेतला आहे. त्यामध्ये मीठ नाही घातलेलं किंवा तेलही नाही घातलेलं आणि त्यामध्ये पाणी घालून आपण त्याचे एक कणिक भिजवणार आहोत. तर जशी आपण चपातीच्या म्हणजे चपाती बनवण्यासाठी वगैरे मळतो अशा टाईपच कणिक मळली आहे. तर अगदी पातळ नाही बनवलेली. आणि आता ती थोडा वेळ मी झाकून ठेवली आहे. तर इकडे आपले टोमॅटोही छान असे शिजले गेलेत. तर आता ते मी पाण्यातून बाजूला काढून घेते आणि थोडेसे थंड करून घेणार आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेतले की कसं लगेच थंड होतील आणि नंतर आपण त्याची एक प्युरे बनवणार आहोत. तर आता बघू शकता बऱ्यापैकी ते थंड झालेले आहेत. तर आता त्याचे मी साल काढून घेते आधी तर, आणि जे देठ आहेत तर ते मी सुरीच्या साहाय्यानं कट करून घेणार आहे. तर आता ते देठ वगैरे काढलेत मी. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्या टोमॅटोचे तुकडे करून घालणार आहे आणि त्याचसोबत ह्या ज्या सुक्या मिरच्या होत्या ज्या आपण शिजवल्या होत्या त्या आणि लसूण या सगळ्याची आपल्याला अगदी बारीक अशी छान पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर करूयात चटणीची फोडणीची तयारी. तर एका छोट्या पातेलीमध्ये तेल गरम केलं 1 मोठा चमचा. त्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला लसूण आणि आलं. लसूण आणि आलं चांगलं थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊन दिले आणि नंतर त्यामध्ये घातलेलं आहे हे वाटलेले आपले टोमॅटोची प्युरे आणि आता ते एकदा मिक्स करून घेतले आणि नंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा मी घातलेली आहे साखर आणि 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे. तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घातलात तरी चालण्यासारखं आहे. आणि आता ही आपल्याला चटणी शिजवून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे जाऊन थोडीशी घट्ट होईल अशी आपल्याला ती चटणी शिजवून घ्यायची. तर आता तिकडे चटणी एका साईडला होतच आहे तोपर्यंत आपण मोमोजचं फिलिंग जे आहे तर ते बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे तेल, लसूण आणि आलं अगदी बारीक चिरलेलं आहे. ते अगदी त्याला लालसर कलर येईपर्यंत ते घातलेलं आहे आणि त्याला छान असा लालसर कलर आला की नंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा. तर आता कांदाही आपल्याला छान असा त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांदाही थोडा मऊ झाला आहे. तर त्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर. तर लाल मिरची पावडर जी घातली आहे तर ती आपण म्हणजे एक तिखटपणासाठी म्हणून नाही, पण एक थोडासा कलर येईल म्हणून घातलेली आहे. तुम्ही त्याऐवजी हिरव्या मिरच्याही घालू शकता. त्यानंतर किसलेला गाजर, किसलेला कोबी आणि 2 बारीक चिरलेल्या सिमला मिरची. तर हे आपण भाज्या घातलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही अगदी बारीक चिरून फरसबी वगैरे पण घालू शकता किंवा स्वीटकॉर्न घालू शकता. तर मी या कोबी, गाजर आणि सिमला मिरची या 3 भाज्या घातलेल्या आहेत आणि आपल्याला जरा हाय फ्लेमवरच हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे. त्याला पाणी नाही सुटलं पाहिजे आणि आपल्याला त्या जास्त शिजवूनही घ्यायच्या नाही आहेत. बस फक्त थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर शेवटी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे बॅटर आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. तर असं आपल्याला कोरडं अगदी हे मिश्रण हवं आहे, म्हणजे आपले मोमोज जे आहेत ते स्टिकी होत नाहीत. आणि आता आपलं ते मिश्रणही तिकडे थंड झाले. तर आता आपण मोमोज लाटून घेऊयात. तर मी एक मोठ्या साईजची आपली चपाती वगैरे लाटतो तशा टाईप लाटून घेणार आहे एक गोळा आणि त्यानंतर आपण त्याला छोट्या एका प्लेटच्या साहाय्यानं आपण त्याचे छोटे छोटे पुऱ्या करून घेणार आहोत. तर तुम्ही हे सेपरेट एक जरी मोमोज लाटून घेतला तरी चालण्यासारखं आहे, पण मी एकदाच लाटले आणि त्याचे 3 असे होतील असे त्याचे शेप दिलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे फिलिंग भरायचं आहे आणि त्याला मोमोजचा आकार द्यायचा आहे. तर आता मोमोजचे कसं प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार वेगवेगळे शेप देत असतं. तर मी अगदी साधं सिंपल आपण जशी करंजी भरतो त्या टाईपमध्ये भरून त्याला एक फक्त फोल्ड दिलेला आहे मधून. असं राऊंड शेपमध्ये मी हे मोमोज बनवलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये हव्या त्या डिझाईनमध्ये मोमोज बनवू शकता. तर बघू शकता असे अगदी साधे सिंपल असे मी सगळे मोमोज बनवून घेतलेले आहेत. तर बघा एक अशा प्रकारे आम्ही
सगळे मोमोज बनवून घेतले आणि ते एका प्लेटमध्ये काढलेत आणि आता इकडे पाणी गरम करत ठेवले. आपल्याला हे मोमोज उकडून घ्यायचे आहेत. तर पाणी छान गरम झाले, त्यावर ठेवलेली आहे चाळण आणि चाळणीला थोडंसं मी तेल लावून घेतले आणि नंतर त्यावर आपल्याला एक एक करत हे सगळे मोमोज ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपल्याला अगदी लो फ्लेमवर हे मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे स्टीमर असेल तुम्ही स्टीमरलाही स्टीम करू शकता किंवा कोणी फ्रायवाले हवे असतील फ्राय करून घेऊ शकता. तर मी तर स्टीम करून घेतलेले आहेत. नंतर त्यावर थोडीशी चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. ते दिसायलाही छान दिसतं आणि नंतर आपण जेव्हा मोमोज खातो तेव्हा त्याची टेस्टही छान येते. आणि आता साधारणतः मी 10 मिनटं हे वाफवून घेतलेत आणि बघू शकता मोमोज आपले अगदी छान असे त्याला ग्लो आलेला आहे वरून आणि शिजले पण गेलेत चांगले. तर ते मी आता प्लेटिंग करते. तर मी हे मोमोज फक्त आपण बनवलेली जी टोमॅटोची चटणी आहे मोमोजसोबत खाण्याची त्याच्यासोबतच सर्व केले. तुम्ही जर चटणी नाहीच बनवली तर तुम्ही मायोनीजसोबत किंवा अगदी शेजवान चटणीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा अगदी कोरडेही खायला खूप छान लागतात मोमोज. आणि कोणी नॉनव्हेजवाले बनवतात म्हणजे चिकन मोमोज, कोणी व्हेजवाले. तर मला तर हे व्हेजवाले मोमोज फार आवडतात. तर मी बनवलेले हे मोमोजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.